मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट पार्ट आहे क्लासिफिकेशन अँड इंजिनिअरिंग युजेस ऑफ इग्नेस रॉक्स तो आपण पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स क्लासिफिकेशन आणि फॉर्मेशन बघितलेलं आहे. इग्नेस रॉक्सचं बघितलेलं आहे, सेडिमेंटरी रॉक्सचं आणि मेटामॉर्फिक रॉक्सचं बघितलेलं आहे. तर हा पॉईंट डिस्कस करूयात. क्लासिफिकेशन नंतर इग्नेस रॉक्सचं कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं, त्याचबरोबर त्याचे युजेस काय काय आहेत तेही आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, इग्नेस रॉक्स आर क्लासिफाईड बेस्ड ऑन देअर मिनरल कंपोजिशन, टेक्स्चर अँड मोड ऑफ अक्युरन्स. द टू मेन टाइप्स ऑफ इग्नेस रॉक्स आर इन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच प्लुटॉनिक रॉक्स आहे, आणि सेकंड जो टाइप्स आहे त्याचा एक्स्ट्रक्सिव्ह आहे म्हणजेच व्होल्कॅनिक रॉक्स आहेत. तर हे दोनच मेन टाइप्स आहेत इग्नेस रॉक्सचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लुटॉनिक रॉक्स बघूयात. फ्रॉम्ड beneath the earth surface through a slow cooling of magma, म्हणजे जे काय अर्थच्या सरफेसच्या खाली, ठीक आहे, स्लो म्हणजे हळुवारपणे कूल झाल्यामुळे, कशाचं, मॅग्मा किंवा जो काय लावा आहे तो हळुवारपणे कूल झाल्यामुळे अशा टाईपचे प्लुटॉनिक रॉक्स हे तयार होतात. कोर्स ग्रेन्ड स्ट्रक्चर ड्यू टू लार्जर क्रिस्टल्स फॉर्म्ड ड्युरिंग स्लो कूलिंग. जर त्या मॅग्माचं स्लो कुलिंग झाल्यामुळे त्याच्यामध्ये क्रिस्टलचं प्रमाण जे आहे ते लार्ज आहे, ठीक आहे, किंवा कोर्स ग्रेन्ड स्ट्रक्चर आहे पूर्णपणे, त्याच्यामध्ये लार्ज क्रिस्टलचं प्रमाण आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रॅनाइट, जे आपली डोअरला फ्रेम लावतो ना आपण, तर ती ग्रॅनाइटची फ्रेम असते मित्रांनो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिस्टल्स बघायला भेटतील. त्याच्यानंतर डिओराइट्स आहे, गॅब्रो आहे. तर हे पूर्ण रॉक्सचे, इग्नेस रॉक्सचे हे टाईप्स आहेत, ठीक आहे. समजलं प्लुटॉनिक रॉक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात व्होल्कॅनिक रॉक्स बघूयात. फ्रॉम्ड ऑन द अर्थ सरफेस थ्रू रॅपिड कुलिंग ऑफ लावा. व्होल्कॅनिक रॉक्स जे आहे तो सरफेसच्या वरती तयार होतो. कशामुळे? रॅपिड कुलिंग, लावाचं पटकन कूल झाल्यामुळे. आणि जो काय प्लुटॉनिक रॉक्स आहे तो अर्थच्या बिलो द अर्थ, ठीक आहे, बेनेथ म्हणलेला आहे. तर अर्थच्या खाली स्लो कुलिंग झाल्यामुळे मॅग्माचं ते तयार होतात, ठीक आहे, प्लुटॉनिक रॉक्स आणि व्होल्कॅनिक रॉक्स. समजलं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फाईन ग्रेन स्ट्रक्चर आहे विथ स्मॉलर क्रिस्टल्स ड्यू टू क्विक कुलिंग. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, बेसाल्ट आहे, अँडसाईट आहे, आणि प्युमाइस पण म्हणू शकता, किंवा फार्मस पण तुम्ही म्हणू शकता, प्युमाइस, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे अजून खूप सारे टाईप्स आहेत मित्रांनो व्होल्कॅनिक रॉक्समध्ये, पण आपण एक्झाम्पलमध्ये फक्त हे 3 एक्झाम्पल बघितलेले आहेत, ठीक आहे. ETC पण तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीनं व्होल्कॅनिक रॉक्स आणि प्लुटॉनिक रॉक्स, ठीक आहे, इग्नेस रॉक्सचे 2 टाईप्स आहेत, मेन टाईप्स. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग युजेस बघूयात आपण, की इग्नेस रॉक्सचे युजेस काय काय आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅनाइट जी आहे ती वाईडली यूज इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये. त्याच्यामध्ये आपण फ्लोरिंग असेल, एक्सटेरियर क्लॅडिंग वर्क असेल, किंवा विंडो डोअर फ्रेम असेल, तर त्याच्यामध्ये आपण ग्रॅनाइटचा हा यूज करतो. डिओराइट बघा, यूज्ड ॲज अ डेकोरेटिव्ह स्टोन इन कन्स्ट्रक्शन अँड मॉन्युमेंट्स, म्हणजे जे काय आर्किटेक्चरल वर्क आहे तर त्याच्यामध्ये आपण डेकोरेटिव्ह पर्पज हा स्टोनचा यूज करतो. गॅब्रो बघा, सिमिलर टू बेसाल्ट पद्धतीनंच बेसाल्ट इथे आहे, ठीक आहे, बेसाल्टसारखंच आपण गॅब्रोचं सुद्धा यूज करतो इन कन्स्ट्रक्शन अँड ॲज अ क्रश्ड स्टोन. मेनली आपण कॉन्क्रीटमध्ये किंवा रोडच्या बेसमध्ये या पद्धतीच्या रॉक्सचा आपण यूज करतो. त्याच्यानंतर बेसाल्ट बघा, बेसाल्ट तर तुम्हाला माहीतच असेल, कॉमनली यूज इन क्रस्ड स्टोन्स फॉर रोड बेसमध्ये आपण बेसाल्ट वापरतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन ऑफ रोड असेल, रेल्वे असेल, किंवा कॉन्क्रीट ॲग्रिकेट असेल, त्याचबरोबर आसफाल्ट जे काही बिट्युमिनसचे रोड्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण बेसाल्टचा हा यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अँडेसाईट, हा पण एक इग्नेस रॉकचाच प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये आपण हा जो स्टोन आहे तो आपण डेकोरेटिव्ह स्टोन इन कन्स्ट्रक्शन, डेकोरेशन पर्पज आपण वापरतो. नेक्स्ट बघा, प्युमाइस बघा, लाईट वेट ॲग्रिकेट इन कॉन्क्रीट. प्युमाइसचं वजन खूप कमी असल्यामुळे त्याचा आपण लाईट वेट कॉन्क्रीटमध्ये आपण त्याचा यूज करतो. तर अशा पद्धतीनं युजेस आहेत इग्नेस रॉकचे. तर याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे क्लासिफिकेशन अँड इंजिनिअरिंग युजेस ऑफ सेडिमेंटरी रॉक्स, ठीक आहे. आपण सेडिमेंटरी रॉक्स पण बघणार आहोत आणि मेटामॉर्फिक रॉक्सचं पण आपण पाहणार आहोत. तर सेडिमेंटरी रॉकचं क्लासिफिकेशन बघा कशा पद्धतीने केलं जातं. सगळ्यात फर्स्ट जो आहे क्लासिफिकेशनमध्ये क्लास्टिक रॉक आहे, आणि नेक्स्ट बघा केमिकल सेडिमेंटरी रॉक्स आहे, आणि ऑर्गॅनिक सेडिमेंटरी रॉक्स आहे. तर अशा पद्धतीनं 3 टाईपमध्ये हे क्लासिफिकेशन केलं जातं सेडिमेंटरी रॉकचं. तर क्लास्टिक रॉकमध्ये बघा कशा पद्धतीनं फॉर्म होतात. फ्रॉम प्री एक्झिस्टिंग रॉक्स बाय
ऑपरेशन ऑफ 4 प्रोसेस, त्याच्यामध्ये वेदरिंग आहे, इरोजन आहे, ट्रान्सपोर्ट आहे आणि डिपॉझिशन्स अँड डायजेनेसिस. तर अशा पद्धतीने ह्या ज्या 4 ॲक्शन्स आहेत तर या ॲक्शन थ्रू हा फॉर्म होतो क्लास्टिक रॉक्स. ठीक आहे, सेडिमेंटरी रॉक कशा पद्धतीनं तयार होतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर या 4ही ऑपरेशन्सनुसार जो रॉक फॉर्म होतो त्याला क्लास्टिक रॉक्स म्हणतात. क्लासिफिकेशन्स ऑफ द क्लास्टिक rocks is based on the average grain size or grade of the sediments in the rocks. तर त्याच्यामध्ये बघा जे काही क्लास्टिक रॉक्स आहेत तर ते कशा पद्धतीने क्लासिफाय केले जातं, जे ग्रेन साईज आहे त्याच्यामध्ये ग्रॅव्हल असेल, ग्रॅव्हलची साईज ही 2 mm पेक्षा मोठी असते, त्याच्यानंतर सँड येते 2 mm पेक्षा खाली असते, त्याच्यानंतर सँडच्या खाली सिल्ट असते आणि सिल्टच्या खाली हे क्ले असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ग्रेनच्या साईजनुसार नंतर या क्लास्टिक रॉक्सचे आपण टाईप्स करतो. ठीक आहे, का तर हे ट्रान्सपोर्टेशन होताना त्याची साईज जी आहे ते कमी कमी होत जाते, तर त्यानुसार हे फर्दर क्लासिफिकेशन्स आहे क्लास्टिक रॉकचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूयात केमिकल सेडिमेंटरी रॉक्स आहेत फ्रॉम द प्रेसिपिटेशन ऑफ मिनरल्स डिझॉल्व्ड इन वॉटर. तर जे काय मिनरल्स आहेत तर ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन अशा पद्धतीचे रॉक्स जे आहेत ते बनलेले जातात, तर त्याला केमिकल सेडिमेंटरी रॉक्स म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लाईमस्टोन आहे, जिप्सम्स आहे. ठीक आहे, तर या टाईपला आपण काय म्हणतो, केमिकल सेडिमेंटरी रॉक्स म्हणतो. त्याच्यानंतर बघा ऑर्गॅनिक सेडिमेंटरी रॉक्स आहे. तर ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही बघू शकता फ्रॉम द एक्युम्युलेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर सच ॲज प्लांट डेब्रिस असेल किंवा शेल्स असतील त्याच्यापासून हा पद्धतीचा रॉक्स हा बनलेला असतो. त्याच्यामध्ये म्हणजे जो काय आपला कोळसा आहे आणि लाईमस्टोन इथे पण आहे, पण सम टाईप्स जे काय कॉमन किंवा एक विशिष्ट प्रकारचा लाईमस्टोनसुद्धा ऑर्गॅनिक सेडिमेंटरी रॉक्समध्ये येतो. जर जास्त कन्फ्युजिंग नसेल तर हा पण एक काढूनच टाका, डायरेक्ट कोयल घ्या फक्त एक्झाम्पलमध्ये, कशामध्ये ऑर्गॅनिक सेडिमेंटरी रॉक्समध्ये. ठीक आहे, तर कोल आपण कशासाठी वापरतो, तर जे काय दगडी कोळसा असतो मित्रांनो तर तो आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो जाळण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यापासून आपण हीट तयार करतो. तर अशा पद्धतीनं सेडिमेंटरी रॉक्सचे क्लासिफिकेशन्स आहेत क्लास्टिक रॉक, केमिकली आणि ऑर्गॅनिक. तर त्याच्यानंतर आपण त्याचे युजेस बघूयात. इंजिनिअरिंग युजेस सेडिमेंटरी रॉक आपण कुठे यूज करतो, तर बिल्डिंग स्टोन म्हणून पण आपण कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी यूज करतो. त्याच्यानंतर सोर्सेस ऑफ क्ले फॉर ब्रिक्स असेल किंवा रॉ मटेरियल ऑफ सिमेंट असेल किंवा सिमेंट प्रोडक्शन. ठीक आहे, हा दोन्ही एकच पॉईंट आहे. सिमेंट प्रोडक्शनमध्ये आपण रॉ मटेरियल म्हणून यूज करतो. नेक्स्ट बघा कोळसा तर माहीतच आहे तुम्हाला, फ्युएल ऑफ पॉवर जनरेशन्स इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये आपण कोलचा यूज करतो. त्याच्यानंतर जिप्सम यूज्ड फॉर प्लास्टर पर्पज इन बिल्डिंग. जिप्सम प्लास्टर तुम्ही बघितलंच असेल, व्हाईट कलरचं पूर्णपणे स्मूथ फिनिशिंग प्रोव्हाइड करतं. तर जिप्सम आपण प्लास्टर पर्पज म्हणून वापरतो. त्याचबरोबर जिप्समचे बोर्ड असतात, डिझाईन पर्पज आपण बिल्डिंगमध्ये वापरतो. ठीक आहे, जे काय आर्किटेक्चरल डिझाईन आहे ते बनवण्यासाठी आपण जिप्सम बोर्डसुद्धा वापरतो. त्याच्यानंतर चाल्क हा पण एक सेडिमेंटरी रॉकचाच प्रकार आहे, म्हणजे जो काय आपला खडू असतो चॉकबोर्डचा. ठीक आहे, तर आपण रायटिंग चाल्क आपण लिहिण्यासाठी सुद्धा वापरतो. त्याचबरोबर फिलर इन पेंट्समध्ये आपण फिलर म्हणून पण चाल्कचा हा उपयोग करतो. तर अशा पद्धतीने सेडिमेंटरी रॉकचे युजेस आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे क्लासिफिकेशन अँड इंजिनिअरिंग युजेस ऑफ मेटामॉर्फिक रॉक्सचं पण आपण क्लासिफिकेशन आणि युजेस बघूयात. तर त्याचं क्लासिफिकेशन बघा कशा पद्धतीने केलं जातं. मेटामॉर्फिक रॉक्स आर क्लासिफाईड बेस्ड ऑन टेक्स्चर, मिनरल कॉम्पोजिशन अँड मेटामॉर्फिक ग्रेड, डिग्री ऑफ मेटामॉर्फिझम. द 2 मेन टाईप्स ऑफ मेटामॉर्फिक रॉक्स आर, सगळ्यात फर्स्ट बघा फॉलिएटेड मेटामॉर्फिक रॉक्स आहे आणि नेक्स्ट बघा नॉन फॉलिएटेड मेटामॉर्फिक रॉक्स आहे. तर फॉलिएटेड रॉक्स बघा कसं आहे, एक्झिबिट्स अ लेयर्ड ऑर बँडेड अपीअरन्स ड्यू टू द अलाइनमेंट ऑफ मिनरल ग्रेन्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा स्लेट आहे, चिस्ट आणि नाईस. तर हे 3 जे आहेत ते मेटामॉर्फिक रॉक्सचे टाईप्स आहेत. आणि त्याच्यानंतर नॉन फॉलिएटेड मेटामॉर्फिक रॉक्स बघा लॅक डिस्टिंक्ट लेअरिंग ऑर बँडिंग. ठीक आहे, जे काय बँडिंग आणि लेअरिंगचं प्रमाण जे आहे ते खूपच काहीच नसतं. ठीक आहे, लॅक डिस्टिंक्ट म्हणलेलं आहे. आणि याच्यामध्ये फॉलिएटेड रॉक्समध्ये असतं बँडेडचं, जे काही लेयर्स वाईज असतात तर त्याचं प्रमाण हे असतं. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक्झाम्पल नॉन फॉलिएटेडमध्ये मार्बल एक आहे आणि क्वार्ट्झाइट एक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 2 जे आहेत ते नॉन फॉलिएटेड मेटामॉर्फिक रॉक्समध्ये येतात. तर याचे तुम्हाला मी इमेजेस दाखवतो.
म्हणजे तुम्हाला समजून येईल की फॉलेटेड रॉक्स कशा पद्धतीने असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसते बघा अशा पद्धतीचे लेअर वाईज तुम्हाला स्ट्रक्चर हे पूर्णपणे पाहायला भेटतं. ठीक आहे. आणि नॉन फॉलेटेडमध्ये बघा लेअर नाही आहे, कोणताही लेअर नाही आहे. ठीक आहे. असं इंडिव्हिज्युअल स्पॉट टाईप हा रॉक जो आहे तो दिसतो. तर अशा पद्धतीनं मेटामॉर्फिक रॉक्समध्ये हे 2 टाईपचे मेन क्लासिफिकेशन आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. फॉलेटेड आणि नॉन फॉलेटेड. समजला हा पार्ट. जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण चालू करूयात. इंजिनिअरिंग युजेस बघूयात. आता मेटामॉर्फिक रॉक्स हा कुठे यूज केला जातो, तर फ्लोरिंग पर्पज म्हणून पण आपण यूज करतो, डेकोरेटिव्ह एलिमेंटसाठी असेल किंवा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग किंवा हाय एंड इंटिरियर म्हणजे इंटिरियर डिझाईनसाठी किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण मार्बलचा यूज करतो. मार्बल काय आहे, एक मेटामॉर्फिक रॉक्सच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वार्ट्झाइट बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स हायली ड्युरेबल आहे अँड यूज्ड ॲज अ डेकोरेटिव्ह स्टोन म्हणून फ्लोरिंग पर्पज एक्सटेरियर क्लॅडिंग असेल तर त्याच्यासाठी आपण स्टोन हा यूज करतो क्वार्ट्झाइट. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लेट आहे तर तो पण आपण रूफिंग मटेरियलसाठी वापरतो ड्यू टू इट्स ॲबिलिटी टू स्प्लिट इंटू थिन फ्लॅट शीट. ठीक आहे. स्लेट जे आहे ते एक फ्लॅट शीटमध्ये आपण त्याचं कन्वर्जन करू शकतो. तर त्याच्यामुळे आपण रूफिंग मटेरियल म्हणून आपण या रॉकचा आपण यूज करतो. तर अशा पद्धतीनं युजेस आहेत मेटामॉर्फिक रॉकचे. ठीक आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो जो आपला 1.2 होता तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. 1.2मध्ये बघू शकता तुम्ही आपण इंट्रोडक्शन घेतलेलं आहे पेट्रोलॉजीचं, त्याच्यानंतर रॉकची डेफिनेशन बघितलेली आहे, क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, ओरिजिननुसार कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं जातं, त्याचबरोबर फॉर्मेशनसुद्धा बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. जे काय इग्नियस रॉक्स आहेत, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक रॉक्सचं क्लासिफिकेशन बघून आपण त्याचे इंजिनिअरिंग युजेस पण आपण बघितलेलं आहेत. त्याचबरोबर क्वेश्चनसुद्धा बघितलेले आहेत, कशा पद्धतीनं क्वेश्चन हे एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तर यानुसार आपला 1.2 जो आहे तो पूर्णपणे ते कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 1.3ला आपण स्टार्ट करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.